आता बघूया फ्लावर कसं बनवायचं. त्यासाठी लागणार आहेत आपल्याला 4 mm चे मोती, 1 mm चे गोल्डन बीड्स, 4 mm क्रिस्टल आणि 30 गेजची तार. तर सुरुवातीला एक गोल्डन बीड आणि एक मोती 30 mm च्या तारेमध्ये घालून घ्यायचा आणि हे बोटाने टाईट पकडून रॅप वायरचं दुसरं टोक मोत्यामधून घालून घ्यायचं आणि मोती टाईट पकडून तार खाली खेचून घ्यायची. इकडच्या बाजूला थोडी सोडली तरी चालेल, नंतर कट करता येते. आता सेम असंच 6 मणी आपल्याला मोती ओवून घ्यायचे. एक मोती, एक गोल्डन बीड, गोल्डन बीड सोडायचा आणि फक्त मोत्यांमधून घालून घ्यायचे आणि टाईट ठेवायचं. एकदम टाईट पकडलं ना गॅप नाही पडत. आता याच्यामध्ये गॅप दिसतोय का नाही ना, सेम असंच फक्त टाईट पकडून खाली घ्यायचं, गॅप पडत नाही कसलाच. हळूहळू प्रॅक्टिस केल्यानंतर जमून जातं. एक मोती, एक गोल्डन बीड, हे बघा थोडं जवळून घेते. गोल्डन बीड वरती सोडायचा आणि मोत्यामधून तार बाहेर काढायची आणि बोटाने टाईट पकडायची, अशी टाईट पकडायची आणि खाली खेचायची. झालं. सेम प्रोसेस आपल्याला हे 7 मोती ओवून घ्यायचे आहेत. यापासून आपण हार वगैरे सगळेच बनवू शकतो, पारिजातकाचा हार वगैरे. हे बघ गॅप नाही पडते ना, तसंच तुम्हालाही गॅप पडू द्यायचा नाही. जितकं तुम्ही टाईट खेचाल तेवढं ते छान बसतं आणि जवळजवळ गॅप नाही दिसत. बरोबर 7 मोती ओवून घ्यायच्यात आपल्याला. जास्त मोठंही करू शकता, आपल्या मर्जीनुसार असतं ते. मी तर 7 घेतलेत. तुम्हाला 8 घ्यायचे असतील 8 घ्या किंवा 9 घ्या किंवा कमीही करू शकता 6 घेऊन. झालं. हे आता 7 माझे ओवून झालेत. 2 4 6 आणि 7. तर हे शेवटचं आणि पहिलं, याच्या खालून तार घ्यायची आणि वरतून काढायची. हे जॉईंट झालं. नंतर काय करायचं, हा जो आहे याच्या खालून परत तार घ्यायची आणि पुढच्या मण्यामध्ये मोत्यांमध्ये मोत्यांच्या पुढून काढायची.
म्हणजे परत खालून घ्यायची आणि दोननी पुढे जायचं आणि परत एकनी पाठीमागे यायचं. कळलं का? दोन इथून बघा, दोन पुढे आणि एक पाठीमागे. बरोबर. सेम पूर्ण इथपर्यंत यायचं. आपण जिथून स्टार्ट केलं होतं तिथपर्यंत यायचं आपल्याला. म्हणजे आपण इथून स्टार्ट केलं आहे आणि शेवट आपल्याला इथंच आणायचं आहे. दोन पुढे आणि एक पाठीमागे, दोन पुढे आणि एक पाठीमागे. फक्त हे लक्षात ठेवायचं आपल्याला, हे टाईट करण्यासाठी आपल्याला मोती, जेणेकरून त्या लूज पडणार नाही आणि गॅप दिसणार नाही आपला. दोन पुढे जायचं आणि एकने पाठीमागे यायचं. आता आपल्या इथं संपणार आहे, शेवट आपला इथं झालं आहे. हे बघा, दोन पुढे आणि एक पाठीमागे. तर हे झालेलं आहे आपलं इथं पूर्ण. हे बघा, दिसते का तुम्हाला? बघा, पूर्ण झालं. तर जिथं संपलं आहे ना तिथून फक्त एकदा आपण गुंडाळ्या करून घ्यायचं, त्याला पीळ मारायची आणि तिथूनच बाहेर काढायचं आपली तार. आणि नंतर ना आपला क्रिस्टल मणी जो आहे 4 mm तो क्रिस्टल मणी यात घालून घ्यायचा आहे. हा क्रिस्टल मणी नंतर ना पुढे त्याच्याबरोबर अपोजिट साईडला मोत्यांच्या खालून घ्यायचा आहे असा. म्हणजे हे पुढे टाकायचं आणि मोत्याच्या खालून वरती काढायचं परत. आणि आता या मोत्याच्या कडेने गोल्डन बीड्स घालून घ्यायच्यात आपल्याला. मग या तारेमध्ये ओवून घ्यायची जितके लागतील. याला राऊंड जेवढा लागेल ना, कमीत कमी 9 किंवा 10 बसतात पूर्ण. जर मणी मोठा असेल क्रिस्टल मणी तर जास्तही बसतात आणि कमी क्रिस्टल मणी लहान जर असेल तर कमीही बसतात. तर मी तर 10 घेतलेत मला, कारण 10 बरोबर होऊन जातात. 1 हे झाले 10 मणी, 10 गोल्डन बीड्स. 2 4 6 8 आणि 10. आता याचा एक लूप बनवून घ्यायचा आपल्याला. मण्याच्या भोवताली घेऊन मण्याच्या पूर्ण गोल राऊंड करायचा आणि याचा एक लूप बनवायचा इथंच. लूपमध्ये गॅप राहिला नाही पाहिजे. मग आपली तार फिनिशिंग नीट नाही येत आणि तार दिसते. मग आपल्याला फिनिशिंग आणायची असेल तर तार दिसू द्यायची नाही. असं लूप करायचं. एक 2 पीळ मारले तरी चालतात तुम्ही. आणि हे असं बसवून घ्यायचं. आता हे आपल्याला टाईट करायचं आहे. तर टाईट कसं करायचं, नंतर नाही, ही राहिलेली तार जी आहे ही 2 मोत्यांच्या पुढे काढायची आणि या गोल्डन बीड्सच्या मधून वरती काढायची. तारेला पीळ पडू द्यायचं नाही आहे, नाहीतर त्या ठिकाणी तुटते तार. नाहीतर आणि मग नवीन घ्यावी लागते आपल्याला. परत सेम असंच 2 मोती पुढे जायचं, त्या मोत्यांच्या खालून गोल्डन बीड्समधून तार बाहेर काढून घ्यायची आणि टाईट करायचं. परत खाली घ्यायची, जिथून आपण वरी घेतली होती तिथूनच खाली घ्यायची. परत सेम तसंच 2 मोती पुढे आणि गोल्डन बीड्सच्या खालून वर घ्यायची
तर आता हे आपलं टाईट बसलेलं आहे. आणि ही राहिलेली तार एका मोत्याला पॅक करून घ्यायची. याच्यापासूनच आपण पारिजातकाचा हार वगैरे बनवू शकतो, मोगरा सेट वगैरे असं.